नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटण रस्याची भाजी, गावरान मटण रस्सा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। यासोबत भाकरी, पोळी, राईस तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला एन्जॉय करू शकता। करायला एकदम साधी सोपी आणि खूप अशी टेस्टी ही भाजी असणार आहे आणि आपण एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करत जाणार आहोत। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि आपली सुंदर अशी मटण रस्सा भाजी तयार करूया। यासाठी आपण मटण घेतलेलं आहे, 250 ग्रॅम मटण आहे हे। याला छान असं साफ करून धुवून असं घेतलेलं आहे। खोबरं, कांदा, लसूण घेतलेला आहे। इथे आपण तेजपत्ता, लवंग, छोटी इलायची, हरी इलायची, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे। अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च तिखट घेतलेला आहे आपण, आणि हा आपला घरी बनवलेला काळा मसाला आहे। याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये आपण तेलाचा वापर करणार आहोत। तर चला आपण करूया। गॅसवर कढई ठेवून आता आपण त्यामध्ये सर्वात आधी तेल ॲड करूया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले टाकूया। मसाले छान होत आले त्यावरती कांदा ॲड करूया। आणि त्यासोबत 2 लसणच्या मला असे आपण साफ करून छान धुवून घेतलेले आहे। यामध्ये थोडंसं मीठ, हळद, आता यामध्ये आपण मटण ॲड करूया। छान मटणाला यामध्ये आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। यातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला मटण अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। यामुळे भाजीला येणारा माशी वास असा येत नाही।
त्याचं पाणी आटत आलेलं आहे. पाणी आटलं की परत यातलं सुकलं की असं तेलच राहतं. तर यामध्ये आपण एक मोठा चम्मच अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया. हे बघा यातलं पाणी पूर्ण संपलं. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. चला आता आपण छानपैकी अशी उकळी देऊया. आणि यावर आता आपण झाकण ठेवून छानपैकी याला अर्धा तासभर होऊ देऊ. मटण शिजेपर्यंत त्याला आपण शिजवून घेऊया. मधून मधून पाणी चेक करत राहायचं आहे. दुसऱ्या साईडला मसाला होईपर्यंत आता आपण एका साईडला आपला मटण शिजेपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. खोबरं लवकर भाजलं जातं. आता आपण कांदा छानपैकी भाजून घेऊया.
कांदा पण आपला आता झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. छानपैकी आपण असं भाजून घेतलेलं आहे. यामुळे आपल्या भाजीला एक स्मोकी फ्लेवर पण येतो. वरतून देण्याची गरज पडत नाही. मला आता आपण थंड होऊ देऊया. हे बघा, खोबरं मी अशा पद्धतीने आता हे बारीक छान असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये टाकून पेस्ट करून घेऊया. आधी आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती. हे बघा, अशा पद्धतीने आपण छान याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. छान आपण अर्धा पाऊण तास मटण शिजू दिलेलं आहे. छानपैकी आता आपलं मटण झालेलं आहे, शिजलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुकरलाही लावून घेऊ शकता. चला आपण भाजीला फोडणी देऊया. गॅसवर आधी आपण कढई ठेवूया. त्यामध्ये आता भाजीला फोडणी देण्यासाठी तेल टाकूया. त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च मी टाकलेली आहे. कोथिंबीर, फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्याने कोथिंबीरचा छान असा वास येतो. त्यामुळे फोडणी टाकली. आणि आता आपण खोबऱ्या आणि कांद्याचं वाटण यामध्ये घालणार आहोत. त्या वाटणला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी याला तेलामध्ये आधी आपल्याला होऊ द्यायचं आहे. जसं ते होते तसं ते तेल सोडायला सुरुवात करतं. छानपैकी आता परतून झाले. आता यामध्ये आपण काळा मसाला ॲड करूया. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. पाणी ॲड करून आपण मसाला परत छानपैकी होऊ देणार आहोत. सुके मसाले टाकल्यानंतर कधी पाणी टाकून त्यामध्ये ते आपल्याला शिजू द्यावे लागतात, नाहीतर ते जळण्याची शक्यता असते.
हे बघा तसं छानपैकी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. थोड्या वेळेला मंद आचेवरती होऊ दिलेला आहे. म्हणजे मसाले एकदम छानपैकी फ्लेवर सोडायला सुरुवात करतात. मसाला आता छानपैकी आपला असं झालेला आहे. आता यामध्ये आपण मटण ॲड करूया. छानपैकी मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या पीसला एकदम छान प्रकारे त्याचा फ्लेवर लागतो, टेस्ट छान येते. हे छान झाल्यानंतर आता आपण आपलं मटणचा जो आणि रस आहे तो यामध्ये ॲड करूया. आता तुम्हाला जशी भाजी हवी त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. छानपैकी असं मिक्स करून घ्या. खालून असं खरडून हे करून घ्यायचं म्हणजे खाली लागण्याची शक्यता राहत नाही. आता या भाजीला आपण छानपैकी उकळू देऊया. सुरुवातीला गॅस हा फुल याच्यावरच ठेवायचा आहे, लो फ्लेम करायची नाही सुरुवातीला. यामध्ये आपण मीठ मिरची चेक करून घेऊया. तेव्हा मी थोडंसं मीठ ॲड करते. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण याला लो फ्लेमवर गॅस कमी करून छानपैकी भाजी उकळू देऊया. आता भाजीवर मी झाकण ठेवून मला 5 मिनिटभर अशी झाकून उकळू देणार आहे. बघा छान आपण आता 5 मिनिटभर आपली भाजीला उकळू दिली आहे. सुंदर अशी तरी पण भाजीला आपल्या आलेली आहे. हे बघा आता छानपैकी उकळून तयार आहे. आता आपण हिला गरम गरम सर्व करूया.
थोडीशी वरतून आपण यावर कोथिंबीर घालूया. आपला गावरान मटण रस्स्याची भाजी तयार आहे. यासोबत तुम्ही पोळी, भाकरी, कांदा लिंबू सोबत हिला एन्जॉय करू शकता. खायला एकदम टेस्टी, झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.